गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकत नाही. मग गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक आमची असं गणपती बाप्पाच्या तिथं तर बघा बसूनच असं एका वाटीमध्ये पाणी घ्या, हातात आपल्याला फूल घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने तुम्ही ओम गण गणपते नमः, 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 ओम गण गणपते 11 वेळा म्हण. ओम गण गणपते नमः. तुम्ही जर अथर्व शीर्षक पठण केलं एक वेळा तरी हरकत नाही. ज्यांना अथर्व शीर्षक म्हणायला आवडेल त्यांनी या पद्धतीने ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः इथे बाप्पांच्या ते फूल आपल्याला अर्पण करायचं आहे. आता हा आपल्याला अभिषेक करून झाला, अजूनही मूर्तीमध्ये प्राण आलेला नाही. तर मग काय करायचं, आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. कशी करायची तर बघा, दुर्वा आता आपल्याला त्या दिवशी दुर्वा प्रत्येकाच्या घरात दुर्वा असणार आहे. दुर्वा घ्यायचा आहे. त्या दुर्वाचा हा जो वरचा ती गणपती लावून बोलवायचा आता. ती नाही 21 ची दिकी आता असते कुठं पाण्यात भिजत काम झाला भाग आहे. मग आता गडबडी ना आपण घातला नाही. तूप लावायचं तुम्हाला. आणलाय की मीठ हळद दिली लसणाला तिखट आता इथे ती मूर्ती आहे पण मीठ हळद दिली गणपती बाप्पांच्या डोक्यावर आता इथे आणीच्या हातात हळद दिली ना. गणपती बाप्पांच्या डोक्यावर आपल्याला आपला जो डावा हात आहे तो आपल्या छातीजवळ ठेवायचा. हा जो डावा हात आहे तो माझ्या छातीजवळ असणार आहे आणि ना उजव्या हातात दुर्वा घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांच्या डोक्यावर हात ठेवायचा. गणपती बाप्पांच्या डोक्यावर दुर्वा ठेवायचा आणि म्हणायचं, हे गणपती बाप्पा तुमच्यात प्राण येऊ द्या. हे गणपती बाप्पा तुमच्यात प्राण येऊ गणपती द्या. बाप्पांच्या उजव्या हाताला म्हणजेच आपला डावा हात हे गणपती बाप्पा तुमच्यात प्राण येऊ द्या. आणि म्हणायचं, डावात लावलं तुझ्या उजव्या हातात. ए बर बरोबर आहे की हे गणपती बाप्पा तुमच्यात प्राण येऊ द्या. गणपती बाप्पांच्या उजव्या पायाला स्पर्श करायचा. त्यांना उजव्या पायाला. हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण हे गणपती बाप्पा तुमच्यात प्राण येऊ द्या. तिथे समय लागत डाव्या पायाला स्पर्श डाव्या पायाला. आणि म्हणायचं, हे गणपती बाप्पा तुमच्यात प्राण येऊ द्या. असं म्हणून ही दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणी आपल्याला चरणी ठेवा म्हणले. उभी ठेव. समजलं. आता आपल्या शाडू मातीच्या मूर्तीमध्ये प्राण आलेला आहे. आता याच्यामध्ये येतं ते महत्वाचं की आपण गणपती बाप्पांना दानव जोड अर्पण करतो. दानव. आपल्या